हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मैत्रिणींनो, होळी आली म्हणजे पोळीही आलीच आणि पुरणपोळीशिवाय होळी ही पूर्णच होऊ शकत नाही. तर मी ज्या सोप्या पद्धतीने पुरणपोळ्या नेहमी करते ती पद्धत मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर मी त्यासाठी 300 ग्रॅम चणा डाळ भिजत घातलेली आहे आणि नंतर स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेली आहे. थोडी थंड झाल्यावर 300 ग्रॅम गूळ घालून मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार एक किंचित मीठ, तसं गुळात थोडंसं खारटपणा असतोच ते समजून मी मीठ घालून हे कढईमध्ये थोडंसं घोटवून म्हणजे आटवून घेणार आहे. या प्रोसेसला एक कंटिन्यू 5 मिनटं सतत ढवळावं लागेल आणि जरा कोरडं होताच त्याच्यात थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे आणि चांगलं ढवळून घट्ट एक गोळा होईल. म्हणजे जेवढा आपल्याला पुरणपोळीसाठी पुरणाचा गोळा जेवढा घट्ट लागतो तेवढं मी ते बनवून घेतलेलं आहे. ते थंड करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी मैदा मळून घेणार आहे. त्यासाठी मी 300 ते 350 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ आणि एक पाव चमचा हळद घातली आहे कलरसाठी. पाणी व्यवस्थित घालून मी हे पीठ मळते आहे आणि एक साधारण 1 वाटी इतकं तेल मी ह्याच्यात बसवणार आहे. पीठ पण किती सैल मळलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. असं या पद्धतीने मी ते रगडून चांगलं मळून घेतलं आहे आणि त्याच्यात मध्ये मध्ये तेल सोडून मी ते त्याच्यात जिरवून घेते आहे. यामुळे पोळ्या हलक्या व सॉफ्ट, मुलायम आणि मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या आपण करू शकतो. या पद्धतीमध्ये पुरण आपण परतवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पुरणपोळ्या छान टिकतात की जेणेकरून त्यातलं पाणी हे आटलेलं असतं, छान परतलं गेलेलं असतं. तर या पद्धतीने पीठ मी घेतलेलं आहे. हे बघा पीठ किती सैल आहे हे तुम्ही बघू शकता आणि मी तेल घालून त्याच्यात मुरवून हे पीठ मी ते ठेवलेलं आहे. हे बघा 1 वाटी मी पूर्ण तेल ह्याच्यात मी घातलेलं आहे. थोडंसं असं मळून झाल्यावर मी एक अर्धा ते पाऊण तासासाठी हे पीठ झाकून ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत मी पुरणाचे गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. पुरणपोळीत जेवढं बसणार आहे पुरण तेवढं. तर या पद्धतीने गोळा आणि पीठ याचे समान मी भाग घेतलेले आहे. जेवढा गोळा आहे तेवढंच साधारण पीठ घेतलेलं आहे आणि असं तेलाचा हात लावून ते पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी ते पीठ त्यामध्ये भरत आहे. अशा पद्धतीने भरायचं आहे आणि पुढून तोंड त्याचं असं बंद करून व्यवस्थित ते गोळा मैद्यामध्ये बुडवून जर मी हाताने असा चपटा करून पसरवला आहे की जेणेकरून पुरण सपाट त्याच्यात पसरलं जाईल. आणि त्यानंतर मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. अशी एकसारखी लाटायची बघा, न तुटता ती व्यवस्थित मोठी होती आहे. परफेक्ट मैदा मळलेला आहे आणि त्यातलं पुरणही त्यातलं छान त्याच्यात बसलेलं आहे, एकसारखं सपाट बसलेलं आहे. तव्यावर मी टाकून एकदा परतून मी त्याच्यावर तूप घालणार आहे. व्यवस्थित फुगते आहे बघा पोळी, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने पोळ्या तुम्ही पण करून बघा. मी नेहमी एरवी आपण पोळ्या नेहमीच खात असतो, घरी करत असतो, विकत आणून खात असतो. पण मी साधी सोपी, मला जी सोपी वाटते ती पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. अशी परतून मी ही पोळी भाजून घेतलेली आहे. अशाच मी इतरही पोळ्या करते आहे. एकदा व्यवस्थित पीठ व्यवस्थित झालं, त्यातलं स्टफिंग व्यवस्थित आपण भरलं गेलं की व्यवस्थित ही पोळी लाटता येते एकसारखी छान तेलाचा हात लावून आणि मस्तपैकी पोळ्या आपण बनवून खाऊ शकतो. तुम्ही पुन्हा एकदा बघा की मी कशी बनवते आहे, कसं भरते आहे आणि हे इझिली पद्धत आहे. मला असं वाटतं की जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी हे खूपच सोपी पद्धत आहे आणि तुम्ही या पद्धतीने भरा. बघा इझिली ही लाटायला पण आहे, कशी छान पसरली जाते आहे. व्यवस्थित न पोलपाटाला चिकटता ही मोठी मी केलेली आहे, लाटलेली आहे आणि व्यवस्थित गॅसवर तव्यावर ही टाकून मी शेकून घेणार आहे. अशा पद्धतीने मस्त टम्म फुगलेल्या पोळ्या मी सगळ्या करून घेणार आहे. तर बघा, तुम्हाला या पद्धतीने एकदा करून तुम्हाला ही आजची रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आजचा मेनू तर तुम्हाला आवडलाच असेल, पण माझी करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर पटपट लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.